नमस्कार मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाच्या विविध पदांकरता भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे व ही प्रक्रिया कशा पद्धतीने आहे हे समजावून सांगण्याकरिता हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. सर्वप्रथम आपल्याला विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर व्हिजिट करायची आहे. संकेतस्थळाचं नाव अर्थात वेबसाईटचं नाव bamu.ac.in. या वेबसाईटवर व्हिजिट केल्यानंतर आपल्याला न्यूज व अनाउन्समेंट या सेक्शनमध्ये जायचं आहे. इथे गेल्यानंतर आपल्याला दोन लिंक मिळतील. एक आहे कॉरिगेंडम टू रिक्रुटमेंट ऑफ टीचिंग पोस्ट अँड स्टॅच्युटरी पोस्ट डेट 4 नोव्हेंबर 2025. दुसरी लिंक आहे हाऊ टू अप्लाय टू रिक्रुटमेंट ऑफ टीचिंग पोस्ट अँड स्टॅच्युटरी पोस्ट 4 नोव्हेंबर 2025. या लिंकवर आपण जेव्हा क्लिक कराल त्यानंतर आपल्याला इथे सर्वप्रथम कॉरिगंडम जी विद्यापीठाची ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती इथे आपल्याला बघायला मिळेल. त्यामध्ये या कॉरिगंडममध्ये विस्तृत अशी सर्व माहिती देण्यात आलेली आहे की विद्यापीठ कुठल्या पदांची इथे भरती करू इच्छित आहे, त्याचे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर्स काय आहेत आणि त्या पदांची संख्या काय आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की आपण जर या पदांपैकी कुठल्याही एका पदाला किंवा एकापेक्षा जास्त पदांना अप्लाय करू इच्छित असाल, आवेदन सादर करू इच्छित असाल, तर त्याकरिता 18 नोव्हेंबर 2025 सायंकाळी 5 वाजेच्या आत आपल्याला आपलं आवेदन ऑनलाईन पद्धतीने सादर करायचं आहे. तसेच त्यानंतर त्याचंच हार्ड कॉपी ही 2 सेटमध्ये विद्यापीठाला 24 नोव्हेंबर 2025 5 वाजेच्या आत सादर करायची आहे. लक्षात असू द्या, या तारखा फार महत्त्वाच्या आहेत. 18 तारीख ऑनलाईन सबमिशन करता आणि 24 नोव्हेंबर ही हार्ड कॉपी सबमिशन करता. त्यानंतर जर आपण ॲप्लिकेशन दिलं तर विद्यापीठ त्याचं कन्सिडरेशन करणार नाही. तर मग प्रक्रिया कशी आहे? तर प्रक्रिया अतिशय सोपी आहे. मी आपल्याला त्या वेबसाईटला दाखवतो कसं अप्लाय करायचं आहे. त्यानंतर आपण क्लिक करायचं आहे हाऊ टू अप्लाय. यावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सर्व काही माहिती एका छत्राखाली आणून ठेवलेली आहे. जसे की कुठल्या पोस्टसाठी ॲडव्हर्टाइज आहे तर त्याची इथे जर तुम्ही क्लिक केलं तर त्याची पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट इथे तुम्हाला बघायला मिळते या पद्धतीने. जसं की आता जर तुम्ही टीचिंग पोस्टला अप्लाय करू इच्छित असाल तर इथे टीचिंगच्या ज्या 3 पोस्ट आहेत, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर, त्यांचा अकॅडमिक लेवल काय असेल, किती पोस्ट आहेत, त्यानंतर कुठल्या विषयांकरता त्या दिल्या गेलेल्या आहेत, त्याची सर्व माहिती इथे तुम्हाला उपलब्ध होईल. त्याचसोबत त्याची शैक्षणिक अर्हता जी काही राज्य सरकार UGC व विविध नियमांनुसार आहे ती पूर्ण इथे तुम्हाला उपलब्ध असेल. ही पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट, त्यानंतर रिझर्वेशनचंही काय डिटेल आहे, हे सर्व गोष्टी, इतरही सूचना ज्या काही असतील त्या इथे तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की इथे विविध ॲडव्हर्टाइजमेंट दिलेल्या आहेत. टीचिंग पोस्ट, डीन ऑफ फॅकल्टीज, डीन KRC, माफ करा, डीन ऑफ फॅकल्टीज, डायरेक्टर KRC, डायरेक्टर सब कॅम्पस, डायरेक्टर इनोव्हेशन इन्क्युबेशन लिंकेजेस आणि डायरेक्टर लाईफ लॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्व्हिसेस. या विविध पदांची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर नंतर सर्वात महत्त्वाचं आहे इन्स्ट्रक्शन्स या 2 गोष्टींकरता दिलेले आहेत. एक आहे टीचिंग पोस्टसाठी एक वेगळं इन्स्ट्रक्शन्स मॅन्युअल दिलं गेलेलं आहे. तसंच स्टॅच्युटरी पोस्ट करता देखील एक मॅन्युअल इथे उपलब्ध करून दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही इथे टीचिंग पोस्टचं मॅन्युअल ओपन कराल तर या पद्धतीने तुम्हाला इथे विविध सूचना दिलेल्या आहेत. आता या सूचना तुम्ही नीट वाचणं अत्यंत आवश्यक आहे. या 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार की असे उमेदवार ज्यांनी 2 एप्रिल 2025च्या जाहिरातीनुसार अर्ज सादर केलेला आहे, विविध शुल्क भरून आणि शैक्षणिक कागदपत्रे हे सर्व काही विद्यापीठात हार्ड कॉपीमध्ये सादर केलेलं आहे, तरी देखील अशा सर्व उमेदवारांना नम्र सूचना आहे की त्यांनी परत एकदा bamu.rec.samarth.edu.in या पोर्टलवर जाऊन आपला युजर ID आणि पासवर्ड लॉग इन करून, जर आपण विसरलेले असाल तर तो फॉरगॉट पासवर्ड करून पुन्हा प्राप्त करायचा आहे आणि आपला रजिस्टर्ड ईमेल व पासवर्ड वापरून आपण आपल्या लॉग इन अकाउंटमध्ये जे काही आवश्यक करेक्शन्स आहेत ते परत एकदा करावेत, माहिती परत एकदा अद्ययावत करावी आणि
तसेच त्याशिवाय ATR फॉर्म काय आहे मी तो आपल्याला लवकरच सांगेन. हा फॉर्म तिथे अपलोड करणे मॅन्डेटरी आहे. हे लक्षात असू द्या की तुम्हाला ATR फॉर्म हा अपलोड करणं मॅन्डेटरी आहे आणि त्यानंतर त्याची एक्नॉलेजमेंटची प्रिंट आपल्याजवळ ठेवावी, जेणेकरून ते आपल्याला भविष्यात इथे जोडायचे आहे किंवा विद्यापीठाला सादर करायचे आहे. लक्षात असू द्या, आपल्याला उपरोक्त जे काही जो काही आपण अद्ययावत केलं त्याची हार्ड कॉपी, ATR फॉर्म व शैक्षणिक कागदपत्र विद्यापीठात दिलेल्या सूचनेनुसार सादर करायचं. अर्थातच 24 नोव्हेंबरच्या आत आपल्याला सुद्धा परत एकदा पूर्ण कागदपत्र हे हार्ड कॉपीमध्ये सादर करायचे आहेत. आपण पूर्वी हार्ड कॉपी दिलेली आहे, तरी देखील हार्ड कॉपी आणि ATR फॉर्म हा खूप महत्त्वाचा आहे आपल्याकरिता, त्यामुळे आपल्याला ही महत्त्वाची सूचना देण्यात येत आहे. नंतर 2 नंबरचं जे आहे, असे उमेदवार जे 2 एप्रिल 2025च्या जाहिरातीनुसार ज्यांनी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली होती, पण काही कारणास्तव त्यांच्याकडून शुल्क भरण्यात आलेलं नाही आणि अर्ज अपूर्ण राहिलेला आहे, अशांना देखील संधी इथे उपलब्ध झालेली आहे. त्यांनी सुद्धा लॉग इन करायचं आहे आणि आपल्या लॉग इनमधून पूर्ण फॉर्म भरायचा आहे, ATR फॉर्म भरून अपलोड करायचा आहे आणि त्यांनी देखील त्यानंतर विहित शुल्क भरून आपले सर्व कागदपत्र, मूळ अर्ज, ATR फॉर्म ब आणि शैक्षणिक कागदपत्र जोडून विद्यापीठाला हार्ड कॉपी 2 सेटमध्ये सादर करायची आहे. या व्यतिरिक्त जे उमेदवार ज्यांनी अद्यापपर्यंत कधीही ॲडव्हर्टाइजला अप्लाय केलं नव्हतं आणि जे आता पहिल्यांदा अप्लाय करतात, अशांनी मात्र सगळी प्रोसेस पूर्ण करायची आहे. त्यांनी bamurec.samarth.edu.in या वेबसाईटवर जाऊन तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे, अप्लाय नाव करायचं आहे आणि आपल्याला ज्या जाहिरातीसाठी आपण इलिजिबल आहात तिथे जाऊन आपण आपली पूर्ण माहिती भरावायची आहे आणि त्यानंतर ATR फॉर्म हा आपल्याला देखील अपलोड करून सबमिट करायचा आहे. ही सगळी प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे तर ते मी तुम्हाला आपल्याला समजावून सांगतो. त्यानंतर पहिला टप्पा आहे तो म्हणजेच अर्थात bamurec.samarth.edu.in या संकेतस्थळावर अर्थात वेबसाईटवर जाऊन आपल्याला आपली माहिती इथे पूर्णपणे सादर करावयाची आहे. त्यानंतर टप्पा क्रमांक 2, इथे तुम्हाला हा ATR फॉर्म डाउनलोड करून त्याच्यात माहिती भरायची आहे. राज्य सरकारचा जो एक GR आलेला आहे त्या GR नुसार तो GR देखील मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर टप्पा क्रमांक 3, त्यानंतर हा जो आपण हाताने भरलेला जो ATR फॉर्म आहे त्याचनुसार ऑनलाईन देखील आपल्याला इथे तो ATR फॉर्म भरावायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा की हार्ड कॉपी आपल्याला इथे सबमिट करायची आहे. तर आपण सर्वप्रथम टप्पा क्रमांक 1 बघूयात. तर त्याकरिता इथं आपल्याला या वेबसाईटवर व्हिजिट करायचं आहे. वेबसाईटचं नाव आहे bamurec.samarth.edu.in. या वेबसाईटवर आपण जेव्हा व्हिजिट कराल, जर आपण नव्याने इथे जर आपला अर्ज सादर करत आहात एकदम पहिल्यांदाच, तर सर्वात अगोदर आपण इथे आपलं ईमेल रजिस्ट्रेशन करावायचं आहे, ज्या ईमेलद्वारे आपल्याला सर्व माहिती प्राप्त होईल. त्यानंतर पासवर्ड आपल्याला इथे निवडायचा आहे, स्वतःचा मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि रजिस्टर करून आपलं इथे अकाउंट तयार करून घ्यायचं आहे. अकाउंट तयार करून घेतल्यानंतर इथे आपल्याला ज्यांच्याकडे अकाउंट आता आलेलं आहे, ज्यांनी पूर्वी अप्लाय केलेलं आहे, अशा सगळ्यांनी आपलं लॉग इनचा वापर करायचा आहे आणि या वेबसाईटच्या ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे. तर मी इथे डमी युजर ID पासवर्ड जो तयार केलेला आहे त्याचा वापर करून आपल्याला ही प्रक्रिया दाखवून देतो. त्यानंतर इथे आपल्याला कोड टाकायचा आहे, कॅप्चा कोड महत्त्वाचा आहे. तो कोड इथे आपण टाकल्यानंतर या वेबसाईटवर आपण इथे येणार आहोत. इथे आल्यानंतर आपल्याला ज्या वेबसाईटला आल्यानंतर ज्या पदाला आपल्याला इथे तुम्हाला अर्ज सादर करावयाचा आहे त्यासाठी तुम्ही इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर कुठली पोस्ट तुम्हाला जी पोस्ट असं वाटतं की मी अप्लाय करायला इलिजिबल आहे ती इथे तुम्हाला इथे निवडायची आहे. त्यानंतर डिपार्टमेंट कुठल्या विषयाकरता तुम्ही ही पोस्ट अप्लाय करू इच्छिता. त्यानंतर ऑटोमॅटिकली ॲडव्हर्टाइजमेंट, तर आता इथे मी ऑलरेडी केलंय तर मी आता एखादा दुसरा विषय इथे निवडतो जेणेकरून आपल्याला दाखवणं सोपं होईल. ठीक आहे, तर मी असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी केलेलं असल्यामुळे मी आता असोसिएट करतो. त्यानंतर मी इथे एखादा विषय घेतला, ॲडव्हर्टाइजमेंट घेतली, त्यानंतर मी कॅटेगरी घेतो, मी ज्या कॅटेगरीशी बिलॉंग करतोय
मी त्या कॅटेगरीला इथे सिलेक्ट करतो. त्यानंतर जर मी फिजिकली चॅलेंज्ड असेल तर माझ्याकडे त्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि ते इथे सादर करायचं नसेल तर आपण नॉट ॲप्लिकेबल यावर क्लिक करावं. चेक करावं की व्हॅकन्सी आहे का. जर असेल तर तो दाखवेल. ठीक आहे, इथे बघा त्यांनी दाखवलेली आहे व्हॅकन्सी आणि आपण इथे काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इत्थंभूत माहिती भरता येते, जशी इथे तुम्हाला दिसू लागली. ठीक आहे, ज्या पद्धतीने ते वर तुम्हाला विविध टॅब दिसतील. सर्वप्रथम असतं जनरल माहिती, नंतर एज्युकेशन, एक्सपिरियन्स, रिसर्च, ॲडिशनल इन्फो, डिक्लरेशन, अपलोड, प्रिव्ह्यू आणि सबमिशन. जर तुम्ही इथे बघाल तर पर्सनल डिटेल्स इथे तुम्हाला दिसून येतील. त्यानंतर इथे तुम्हाला एज्युकेशन टॅबमध्ये तुम्हाला तुमच्या 10वी पासूनचं पुढचं सर्व शिक्षण इथे भरायचं आहे. 10वी 12वी, त्यानंतर पदवी, पदव्युत्तर, जर तुम्ही अजून एखादी पदवी घेतली असेल दुसरी तर त्याचं पूर्ण माहिती. त्यानंतर अजून एखादं जर तुम्ही दुसरं पदव्युत्तर घेतलं असेल तर त्याची माहिती. त्यानंतर तुमचं एम.फिल, पी.एच.डी, सी.ए असाल तर सी.ए, नेट, सेट किंवा गेट असाल तर त्याचीही पूर्ण माहिती आणि तुम्हाला इथे सेव्ह करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त काही ॲडिशनल क्वालिफिकेशन, काही वेगळे विषय तुम्ही जर शिकलेले असाल तर त्याची देखील माहिती तुम्हाला सादर करायची आहे आणि त्याचे डॉक्युमेंट्ससुद्धा अपलोड करायचे आहे. त्यानंतर प्रोसीड टू नेक्स्ट, नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अनुभवाचं प्रमाणपत्र जे काही आहे किंवा तुम्ही जर कुठे पूर्वी काम करत असाल, काम केलेलं असेल तर त्याचा पूर्ण अनुभव तुम्हाला इथे सादर करावयाचा आहे, जो अप्रूव्ड असणं आवश्यक आहे. ठीक आहे, त्यानंतर या पद्धतीने तुम्ही इथे तुमची पूर्ण माहिती, सध्या तुम्ही कुठे काम करत असाल तर त्याची पूर्ण माहिती इथे तुम्हाला सादर करावयाची आहे. ठीक, या माहितीला भरल्यानंतर तुमचं संशोधनाचं जे काही कार्य आहे ते इथे तुम्हाला भरावयाचं आहे की तुमचे रिसर्च पेपर किती आहेत, पब्लिकेशन्स किती आहेत, तुम्ही आय.सी.टी मटेरियल अर्थात मूक वगैरे पुढे पेडागॉजी मटेरियल किती क्रिएट केलं, ई लर्निंग मटेरियल किती आहे त्याची माहिती, रिसर्च गायडन्स तुमचं जर असेल तर त्याची माहिती, त्यानंतर प्रोजेक्ट अँड कन्सल्टन्सी, पेटंट अँड पॉलिसी डॉक्युमेंट्स, अवॉर्ड्स अँड फेलोशिप, या सर्वांची माहिती तुम्हाला इथे भरावयाची आहे. हे सर्व भरल्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला ह्या विविध प्रश्नांची उत्तरे इथे द्यायची आहेत आणि प्रोसीड टू नेक्स्ट करायचं आहे. तदनंतर डिक्लेरेशन, इथे डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की ही जी काही माहिती आता मी भरलेली आहे आणि विद्यापीठाने जे काही नियम बांधलेले आहेत त्याला मी स्वीकारतो. त्यानंतर अपलोड, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो. इथे तुम्हाला तुमचे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, जसे की पासपोर्ट साईज फोटो, सिग्नेचर, 10वी-12वी पैकी एक प्रमाणपत्र ज्यामध्ये तुमची जन्मतारीखेचा उल्लेख असेल. त्यानंतर तुमचं नॉन क्रिमिलियर अर्थात जे ज्या कॅटेगरीला हे ॲप्लिकेबल असेल तिथेच हा टॅब येणार आहे. त्यानंतर नेट सेट गेट असेल तर नेट सेट गेट, त्यानंतर तुम्ही ऑर्फन स्पोर्ट्स काही असेल किंवा वुमन असेल तर त्यांचं नॉन क्रिमिनल किंवा अजून. त्यानंतर ATR फॉर्म, हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे मित्रांनो. हा सगळ्यांना कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे, अनिवार्य आहे. त्यामुळे हा जो ATR फॉर्म आहे हा कसा भरावायचा आहे मी ते दाखवणार आहे आणि ह्या फॉर्मला आपल्याला इथे अपलोड पण करायचं आहे. त्यानंतर तुमचं इथे जेव्हा आता आपण इथे कुठेही टीचिंग एक्सपिरियन्स भरला नसल्यामुळे इथे तुम्हाला इथे सिलेक्ट बटन आलेलं नाही, पण जेव्हा तुम्ही भराल तर अशाच हिरव्या रंगाचं सिलेक्ट बटन तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुमचं प्रेझेंट एम्प्लॉई, जर तुम्ही ऑलरेडी कुठे काम करत असाल तर तिथलं तुमचं अपॉइंटमेंट लेटर तसंच तुमचं प्ले स्लिप इथे तुम्हाला अपलोड करावयाचं आहे. या व्यतिरिक्त तुमचं काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स असेल तर त्याची डिटेल्स तुम्हाला इथे भरायची आहेत आणि त्याची काही लेटर म्हणा किंवा अपॉइंटमेंट लेटर ते असेल तर तुम्ही इथे अपलोड करणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्यानंतर NOC असणं आवश्यक आहे. जर तुम्ही पूर्वी कुठे काम करत असाल किंवा सध्या कार्यरत असाल तर तिथून तुम्हाला NOC मिळणं अत्यंत आवश्यक आहे. ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमचे रिसर्च पेपर्स जे काही आहेत ते इथे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. पब्लिकेशन्स, पेटंट डॉक्युमेंट्स, गाईडन्स, ऑनर्स अँड अवॉर्ड्स, इन्व्हायटेड लेक्चर्स, प्रोजेक्ट कन्सल्टन्सी, ह्या सगळ्यांची डिटेल्स तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत. यानंतर तुम्हाला इथे तो प्रिव्ह्यू होईल, फॉर्म दिसेल आणि शेवटी तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे. आता सध्या इथे आपल्याकडे आपण काहीही न फिल केल्यामुळे इथे आपल्याला सांगितले नॉट फॉर नॉट, पण जेव्हा तुम्ही सगळं डिटेल्स भराल इथे सगळे डिटेल्स आल्यानंतर तुमचा फॉर्म इथे डिस्प्ले होणार आहे काहीसा अशा पद्धतीने. मी एक सॅम्पल फॉर्म आपल्याला दाखवतो.
या पद्धतीने आपल्याला फॉर्म आपला दिसेल, ज्यामध्ये आपला फोटो जो काही आपण अपलोड केलेला आहे, आपली सर्व माहिती जी काही असेल, त्यानंतर इथे आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म नंबर हा जनरेट होईल ऑटोमॅटिकली आणि आपली जी काही माहिती आपण भराल ती सगळी इथे तुमची स्वाक्षरीसहित येऊन जाईल. अशा पद्धतीने आपला हा फॉर्म इथे तयार होईल. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं टप्पा क्रमांक 2. टप्पा क्रमांक 2 जो आहे तो हा ATR फॉर्म आहे. हा ATR फॉर्म काहीसा अशा पद्धतीने तुम्हाला इथे दिसेल. हा आहे तुमचा ATR फॉर्म. या ATR फॉर्ममध्ये हा राज्य सरकारच्या शासन निर्णय जो 6 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित झालेला आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठातील अकृषी अध्यापकांच्या भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत या अशा आशयाचा GR साधारण दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र सरकारने जारी केलेला आहे. यामध्ये ATR म्हणजे अर्थात अकॅडमिक, टीचिंग आणि रिसर्च क्रेडेन्शियल याकरिता किती गुण मिळायला हवेत याची सर्व इत्थंभूत माहिती इथे देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, ATR फॉर्म म्हणजेच ATR क्रेडेन्शियलला 75% अर्थात 75% वेटेज त्याला दिले गेलेलं आहे आणि इंटरकरिता 25% वेटेज देण्यात आलेला आहे. असिस्टंट प्रोफेसर करता काय असायला हवं त्याचा एक अकॅडमिक रेकॉर्ड आहे. त्यानंतर अशा सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत की काय काय गोष्टी आहेत. असोसिएट प्रोफेसर असेल तर असोसिएटला किती असायला हवं, त्यानंतर प्रोफेसर असेल तर प्रोफेसरला किती असायला हवं, हे सगळं काही इथे देण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने. आणि याच GRच्या अनुषंगाने विद्यापीठाने हा एक ATR फॉर्म तयार केलेला आहे. या ATR फॉर्ममध्ये आपल्याला सर्व माहिती भरायची आहे, जसे की आपले नाव, पोस्ट, कोड, ज्या पोस्टसाठी आपण अप्लाय करतो त्याचा ॲडव्हर्टाइजमेंट नंबर, त्यानंतर त्याचा सब्जेक्ट, कॅटेगरी, त्यानंतर बाकी सर्व माहिती जी काही आपण दिलेली आहे ती इथे सगळं काही आपल्याला इथे भरावायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की त्या GR नुसार या 4 कॅटेगरीज इथे युनिव्हर्सिटीच्या तयार करण्यात आलेल्या आहेत. सर्वप्रथम कॅटेगरी 1 जी IIT किंवा दर्जाच्या काही इन्स्टिट्यूट्स असतील तर त्यांच्यासाठी, नंतर सेंट्रल युनिव्हर्सिटी, स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीज, त्यानंतर त्यांचं रँकिंग जे आहे ते NIRF रँकिंग 100च्या आत आहे अशा. त्यानंतर तिसरी कॅटेगरी की सेंट्रल स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी ज्यांचा ज्या NIRF रँकिंग 100च्या नंतरच्या आहेत अशांसाठी त्यांचे किती मार्क्स इथे कन्सिडर केले जातील हे इथे दिलेलं आहे. जसं की इथे कॅटेगरी 1ला 90%, कॅटेगरी 2लाही 90% आहे, कॅटेगरी 3ला 80% आणि उरलेल्या सर्व विद्यापीठ जे असतील त्यांच्यासाठी 60% मार्क्स, म्हणजे आपण जे काही क्लेम कराल त्याचे 60% मार्क्स इथे आपल्याला मिळणार आहेत. तर या पद्धतीने आपण इथे आपलं ग्रॅज्युएशनचं डिटेल भरायचं आहे आणि वरच्या कॅटेगरीच्या अनुषंगाने आपणच आपले मार्क्स इथे टाकायचे आहेत की आपल्याला किती मार्क्स अपेक्षित आहेत, किती आपण क्लेम करत आहात, ही सगळी माहिती इथे आपल्याला भरावायची आहे. जसं की ग्रॅज्युएशनला 11 मार्क्स, पोस्ट ग्रॅज्युएशनला 18 मार्क्स, MPhilला 20 मार्क, PhDला MPhil PhD असेल तरी 20 मार्क्स, नुसती PhD असेल देखील 20 मार्क. ठीक आहे. त्यानंतर नेट विथ JRF असेल तर तुम्हाला 6 मार्क मिळतील, नुसतं नेट असेल तर 3 मार्क आणि सेट असेल तर नेट असेल तर 4 मार्क आणि सेट असेल तर 3 मार्क अशा पद्धतीने, अर्थात त्याची सगळी डिटेल्स तुम्हाला इथे अटॅच देखील करावयाच्या आहेत. तदनंतर आहे टीचिंग एक्सपिरियन्स. दुसरा मुद्दा, पहिला मुद्दा इथे अकॅडमिकचा होऊन गेलेला आहे, दुसरा मुद्दा टीचिंग एक्सपिरियन्स. याला 5 मार्क आहेत. जर तुम्ही कार्यरत असाल कुठे तर तिथले तुम्हाला डॉक्युमेंट्स इथे विद्यापीठाला सादर करायचे आहेत ॲप्लिकेशन सोबत आणि त्यानुसार तिथे तुम्हाला 5 मार्क्स जास्तीत जास्त मिळतील. त्यानंतर तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, असेसमेंट ऑफ रिसर्च ॲप्टिट्यूड अँड इनोव्हेशन स्किल. याकरिता 15 मार्क इथे GR नुसार देण्यात आलेले आहेत. पण मॅक्सिमम 15 मार्क तुम्ही इथे क्लेम करू शकाल. त्यात पहिला मुद्दा रिसर्चमध्ये येतो, रिसर्च पब्लिकेशन, त्याला 6 मार्क, बुक्स ऑथर्ड किंवा IPR जनरेटेड असेल तर त्याला 6 मार्क आणि त्यानंतर अवॉर्ड्सला 3 मार्क्स, असे एकंदरीत 15 मार्क्स इथे तुम्ही क्लेम करू शकता. आणि मग त्यानंतर ह्या सर्व मार्क्सपैकी 75% वेटेज ABC इथे कॅल्क्युलेट करून, म्हणजेच अर्थात A+B+C या तिन्ही कॅटेगरीची इथून तुम्हाला सही करून सबमिट करायचं आहे. सबमिट कुठे करणार, जेव्हा तुम्ही हे सगळं फिलअप करणार परत तुम्हाला ह्या समर्थ पोर्टलवर यायचं आहे. मी जसं पूर्वी तुम्हाला सांगितलं की समर्थ पोर्टलवर आल्यावर इथे अपलोडमध्ये हा ATR फॉर्म तुम्हाला अपलोड
करावयाचा आहे, हे अनिवार्य आहे. ही झाली प्रक्रिया 2. आता प्रक्रिया 3 समजून घेऊयात. जी माहिती आपण ह्या टप्पा क्रमांक 2 मध्ये क्लेम केलेली आहे ती इथे तुम्हाला परत एकदा सादर करायची आहे. फक्त यात एकच आहे की तुम्हाला इथे लॉग इन क्रेडेन्शियलची गरज नाही आहे आणि मार्क्स ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होणार आहेत. तुम्हाला फक्त व्यवस्थितपणे तुमचा फॉर्म सिलेक्ट करायचा आहे. लक्षात असू द्या, ज्या पदाकरिता आपण इथे आपला अर्ज आवेदन सादर करू इच्छिता त्याच पदाचा ऑनलाईन ATR फॉर्म सिलेक्ट करावा. चुकूनही दुसरा करू नये, अन्यथा तुमची माहिती इथे गडबड होऊ शकते. त्यामुळे असिस्टंट प्रोफेसरला जर तुम्ही अप्लाय करत असाल तर असिस्टंट प्रोफेसरचाच ऑनलाईन ATR फॉर्म घ्यावा. असोसिएटला करू इच्छित असाल तर असोसिएटचा, प्रोफेसरचा किंवा डीन या पद्धतीने. लक्षात घ्या, फक्त पहिल्या 5 पदांकरताच ATR फॉर्म आहे. जर तुम्ही डायरेक्टर सब कॅम्पस, डायरेक्टर इनोव्हेशन आणि लाईफ लॉंग लर्निंग डायरेक्टर याकरिता करत असाल अप्लाय तर खालील 3 पदांकरता ATR फॉर्मची आवश्यकता नाही, वरील 5 पदांकरताच ही आवश्यकता आहे. मग आता आपण ऑनलाईन ATR फॉर्मला क्लिक केल्यानंतर एक नवीन वेबसाईट आपल्यासमोर इथे ओपन होऊन जाईल. इथे आपल्याला तो जो नंबर मी तुम्हाला जो दाखवला, फॉर एन एक्झाम्पल हा नंबर जो तुम्हाला इथे दिसतोय, हा नंबर इथे तुम्हाला कॉपी करायचा आहे, ॲप्लिकेशन नंबर, आणि तो इथे तुम्हाला टाकून द्यायचा आहे. नंबर जो काही इथे जनरेट होईल तो इथे तुम्हाला टाकून द्यायचा आहे. तुम्हाला तुमचं नाव भरायचं आहे, जो काही ईमेल तुम्ही इथे टाकलेला आहे तो, ज्या पदाकरता तुम्ही इथे अप्लाय केलेला आहे ते पद इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमची कॅटेगरी इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुमचं जे काही युनिव्हर्सिटीचं टाईप आहे 1, 2, 3, 4 ती युनिव्हर्सिटी तुम्हाला इथे ओळखायची आहे आणि त्यानुसार इथे तुम्हाला सिलेक्ट करायची. फॉर एक्झाम्पल तुमची युनिव्हर्सिटी NIRF रँकिंग 100 मध्ये येते विदिन स्टेट युनिव्हर्सिटी जरी किंवा सेंट्रल असेल. त्यानंतर तुमच्या विद्यापीठाचं नाव आणि ती कुठल्या प्रकारातली आहे, सेंट्रल, स्टेट, डीम्ड जी काही असेल त्या विद्यापीठाचं तुम्हाला इथं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते मार्क्स इथे टाकायचे. इथे ऑटोमॅटिकली तुमचा स्कोर जो आहे तो कॅल्क्युलेट होऊन येईल. सेम तसंच तुमचा PGचं देखील असेल. तुम्हाला PGची वेबसाईट इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला विद्यापीठाचं नाव टाकायचं आहे. परत इथे तुम्हाला विद्यापीठाचं टाईप सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचे मार्क्स टाकायचे आहेत. इथे स्कोर तुमचा कॅल्क्युलेट होईल. तुम्ही जर PhD किंवा जे केलेलं असेल ते सिलेक्ट करायचं आहे. नुसतं MPhil केलं तर MPhil, PhD केलेलं असेल तर फक्त PhD किंवा दोन्ही केलेलं असेल तर दोन्ही. तुम्ही जर एकही केलेलं असेल तरी तुम्ही इथे तुमचं डिटेल सादर करू शकता. कोणत्या विद्यापीठातून केलेलं आहे त्याचं डिटेल ऑटोमॅटिकली तुमच्या इथे मार्क्स कॅल्क्युलेट होऊन येणार आहे. तुम्ही नेट, सेट किंवा नेट विथ JRF केलेलं असेल तर त्यापैकी चूज करा. ऑटोमॅटिकली मार्क्स इथे कॅल्क्युलेट होणार आहे. त्यानंतर टीचिंग किंवा पोस्ट डॉक्टरल एक्सपिरियन्स जो काही आहे तर तुमचा जो काही असेल तो इथे तुम्हाला टाकावयाचा आहे. समजा तुम्ही 5 वर्षांपासून टीचिंग करत आहात आणि पोस्ट डॉक्टरल जर काही केलेलं असेल तर त्याची एखादी माहिती जर असेल तर ती इथं तुम्ही सादर करू शकता. त्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाचं रिसर्च ॲप्टिट्यूडचे तुमचे सगळे डिटेल्स, अर्थात तुमचे पब्लिकेशन्स जे काही आहेत, सिंगल ऑथर. जर तुम्ही सिंगल ऑथर असाल तर तुम्हाला 1 मार्क मिळेल. तुम्ही जर प्रिन्सिपल ऑथर असाल आणि नंबर ऑफ ऑथर 2 असतील तर तुम्हाला 50 मार्क मिळतील. ते जर 3 असतील तरी सुद्धा तुम्हाला 50 मार्क मिळतील. पण समजा तुम्ही रेस्ट ऑथर असाल तर जेवढे ऑथर असतील तेवढा इथे स्कोर तुमचा डिवाइड होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जितके पण आर्टिकल्स, अर्थात विद्यापीठाने दिलेल्या सूचनेनुसार ओनली इंडेक्स्ड जर्नल लिस्ट ऑफ फाइंडर, वेब ऑफ सायन्स आणि स्कोपस याचंच इथे तुम्हाला डिटेल्स सबमिट करावयाचं आहे. तदनंतर काही बुक्स तुम्ही जर पब्लिश केलेले असतील तर त्याचं फक्त इथे तुम्हाला नंबर द्यायचा आहे, किती केलेले आहेत, काउंट द्यायचा आहे आणि त्या हिशोबाने इथे तुम्हाला मार्क्स कॅल्क्युलेट होऊन येतील. तुम्हाला काही राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय अवॉर्ड्स मिळालेले असतील तर त्याचे सुद्धा तुम्हाला इथे नंबर द्यावायचे आहे आणि अशा पद्धतीने तुमचा इथे स्कोर ऑटोमॅटिकली इथे कॅल्क्युलेट होऊन येईल. आणि कृपया फायनल सबमिट करण्या अगोदर परत एकदा आपण आपली पूर्ण माहिती जी इथे आपण क्लेम करत आहोत ती शांतचित्ताने बघून घ्यायची आहे की मी योग्य पद्धतीने भरलेलं आहे का सर्व काही. ते सगळं भरल्यानंतर तुम्ही शाश्वती पूर्ण झाल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुमचा डेटा हा इथे काय होणार आहे, सबमिट होणार आहे आणि डेटा सबमिट झाल्यानंतर तो तुम्हाला याचं प्रिंटआउट मिळणार आहे जे तुम्ही सादर करू शकता. हा ॲक्नॉलेजमेंट नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून भविष्यात तुम्हाला तो वापरता येईल. ठीक. आणि सगळ्यात महत्त्वाचं यानंतर तुम्हाला तुमचं
हे जे काही ॲप्लिकेशन जनरेट झालेलं आहे ते PDF प्रिंटआउट काढून ATR फॉर्मचं प्रिंटआउट आणि त्यासोबतच तुमचे नेसेसरी डॉक्युमेंट्स जे काही शैक्षणिक अनुभव प्रमाणपत्र आणि अजून काही जे डॉक्युमेंट आवश्यक आहेत अशा सगळ्यांचं 2 सेटमध्ये विद्यापीठाला हार्ड कॉपी 24 नोव्हेंबरच्या आत विद्यापीठात सादर करावयाची आहे. अशा पद्धतीने ही प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे. धन्यवाद.